मिस्टरांना सुट्टी असली ना, तर मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. कारण त्यांचं असतं आधी नाश्ता बनवा, नंतर परत भाजी, चपाती, जेवण बनवा. तर मी आता नाश्ता केल्यानंतर जेवणाचा शॉर्टकट मारला आहे. म्हणजे मी ते डाळ खिचडी बनवली आहे. त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला. कांदा होईपर्यंत एक आपण इथे अद्रक लसूणची चटणी वाटून घेऊ. तर अद्रक, लसूण आणि इथे कोथिंबीर घेऊन याला मी हलकसं वाटून घेतलं. ती चटणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. याला परत फिरवून घेऊ. 2 मिनिटं याला चांगलं असं फिरवून घ्यायचं. हे फिरवून झालं, की आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटोसुद्धा चांगला फिरवून घ्यायचा. टोमॅटो फिरवून झाला, की आता याच्यामध्ये सुके मसाले, हळद, तिखट आणि गरम मसाला टाकून घेतलाय. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. परत त्याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये बटाटा आणि मी ते हिरवे वाटाणे घेतलेले आहे. यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं. हे परतून झालं, की भिजत टाकलेले डाळ तांदूळ ते घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेऊ. परत याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून झालं, की आता आपण याला झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ देऊ. 2 शिट्ट्यामध्ये हे खिचडी चांगली शिजते. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण खिचडी बघून घेऊ. तर मस्त अशी चमचमीत ही शॉर्टकट आपली खिचडी तयार झाली आहे. मुलं आणि नवरोबाला खूप आवडली. तर बघू शकता खिचडी तयार झाली. ही खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि इथे मी त्या दिवशी मिरची आणि आंब्याचं जे लोणचं बनवलं होतं ना, त्याच्यासोबत ही खिचडी वाढलेली आहे आणि मिस्टरांनी आणि पोरांनी मस्त खाल्ली. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओला लाईक नक्कीच करा. बाय बाय.